गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हरि ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी। नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा देवदेवदा सोमन देवा देवदेवदा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आद्यत्रय जननी देवाची काय माझी वाणी मानेल संतासी रंजवो चित्तासी आपुले आजयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुवाक्य मोक्ष मूलम गुरुकृपा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। अर्भकाचे साठी पंते हाती धरली पाटी तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी बालकाचे चाली माता जानोनी पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती अंगी। तुका म्हणे नाव हे तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करुनी धाविती अंगी। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग वैराग्याचे महामेरू जगद्गुरु संत सम्राट तुकोबार आहे। तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा आणि अर्थात आईचं आणि संतांचं महत्व सांगणारा अभंग आहे। विठाला आजच्या या कीर्तन रूपी सेवेकडे बघण्याच्या अगोदर अल्पसा परिहार तो म्हणजे असा आपल्या परम पवित्र या सिंधेमाळा या पवित्र भूमीमध्ये रांजणगाव या पवित्र भूमीमध्ये सद्गुरु बाळूमामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये या परिसरामध्ये वास्तव्याला असणारा सिंधेमाळी वाद्याच्या ठिकाणी वास्तव्याला असणारा आमचा सरोदे पाटील परिवार या परिवारात असणारं मातृतुल्य व्यक्तिमत्व कैलासवासी गौभाई नानाभाऊ सरोदे या माऊलीच्या जाण्याला आज 11.5-12 महिने पूर्ण होत आहे आणि या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं या कार्यक्रमाचं केलं गेलेलं गोड आयोजन या कीर्तन रूपी सेवेचं या सरोदे परिवारानं महाराज गोड अशा प्रकारचं आयोजन केलेलं आहे। मला रमेश भाऊ सरोदे आमचे पैलवान त्यांचा फोन आला मनकर महाराज आईंचं पुण्यस्मरण करायचंय कसं नियोजन करावं लागेल। मी म्हणलं पर्याय तुमच्याकडे भरपूर आहे तुम्ही कसं करायचं तसं करू शकता
तुम्ही साधं प्रवचन ठेवलं तरी चालेल, संगीत प्रवचन ठेवलं तरी चालेल, कीर्तन ठेवलं तरी चालेल. फक्त प्रवचन असलं तर मला बसून बोलावं लागतं, कीर्तन असलं उभं राहून बोलावं लागतं, बाकी काही फरक नाही. तुम्ही जशा पद्धतीनं नियोजन करता तशा पद्धतीचा कार्यक्रम करा. पण म्हणलं महाराज कीर्तन जर ठेवायचं म्हणलं की संस्था इथे थोडंसं खर्चिक काम आहे. आमचे रमेश भाऊ सरोदे असतील, त्यांचे मोठे बंधू असतील, त्यांनी सांगितलं महाराज खर्चाचा विचार करू नका. हे लहान लहान वारकरी जे आपल्या दारामध्ये येतात ना महाराज, हे कोणाच्याही दारामध्ये नाही. हा महाराज टाळ वाजणं, कीर्तन महाराज, प्रवचन महाराज, भजन कुणाच्याही दारामध्ये नाही महाराज. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. तो भाग्यवान आहे महाराज. कोण? त्याची वाट पाहे, त्याची वाट पाहे रघुनंदन, रघुनंदन. भाग्यवंता घरी आणि म्हणून आमच्या रमेश भाऊचे मोठे बंधू असतील, भगवानराव असतील, रमेश भाऊ असतील, तसेच या ठिकाणी पांडुरंग भाऊ असतील आणि सोमनाथ भानुदास सरोदे असतील, यांनी ठरवलं की आमच्या आईचं पुण्यस्मरण चांगलं झालं पाहिजे. अहो बनकर महाराज वर्ष श्राद्ध का पुन्हा पुन्हा करायचंय का? काय खर्च व्हायचाय तो हो द्या. आई करताय, ज्या आईनं आम्हाला जन्माला घातलंय, लहानचं मोठं केलंय, शिक्षण दिलंय, संस्कार दिलाय, त्या आईनं संसाराची घडी आतापर्यंत बसून दिली. तिच्या आशीर्वादानं, आई वडिलांच्या आशीर्वादानं तर आम्ही मोठं झालोय ना. मग बनकर महाराज जाऊ द्या, खर्च झाला तर थोडाफार होऊ द्या. साऊंड सिस्टीम सुद्धा चांगली लावा म्हणलं हसनभाई तांबोळीचे. वाहू द्या खर्च झाला तर, पण कार्यक्रम चांगला झाला पाहिजे म्हटलं. मग आपण जेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पत्रावळ्या तसं टाकून देतो. मग दुसऱ्या दिवशी पत्रावळ्या जाळून टाकावं लागतात बापू महाराज. पत्रावळ्या गोळा करावं लागतात, नाही तर कुठंतरी त्याचा कचऱ्याचं नियोजन करावं लागतं. आणि पुन्हा जेवून गेल्यानंतर लोक म्हणतात महाराज भाजीला थोडं मीठ कमी होतं बरं का. असे बोलणारे लोक असतात महाराज. मग उद्या जेवून गेल्यानंतर महाराज तुमच्या कार्यक्रमाची आठवण काय राहणार आहे, स्मरणामध्ये काय राहणार आहे? आईचा कार्यक्रम फार मोठा केला. आमच्या रमेश भाऊ असतील, पांडुरंग भाऊ असतील, या ठिकाणी त्यांचे असणारे दुसरे बंधू या ठिकाणी भगवान भाऊ असतील, तसेच आमचे सोमनाथ भाऊ असतील. आपल्या आईची आठवण राहावी, हा कार्यक्रम कायमस्वरूपी स्मरणात राहावा. अजून 10 वर्षे, 20 वर्षे, 50 वर्ष, 15 वर्षांनी जरी कार्यक्रम पाहायचा झाला ना, तर या कार्यक्रमाची आठवण राहावी म्हणून लाईव्ह प्रक्षेपण करायचं ठरलं. उद्या खर्च झाला तर बंद कर महाराज, खर्चाची काळजी करू नका. पण आईचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा होणार नाही, पुन्हा पुन्हा केला जाणार नाही. आणि म्हणून थोडाफार खर्च झाला म्हणून काही बिघडत नाही. त्या आई वडिलांच्या आशीर्वादानं आज आम्ही मोठे झालेलो आहोत. आणि म्हणून मग महाराज व्हिडिओ शूटिंगचंही पण ठरलं. पण आजच्या कार्यक्रमाला ज्यांची व्हिडिओ शूटिंग आहे महाराज, त्या चॅनलचं नाव लक्षात ठेवा, आपली संस्कृती आपला इतिहास. अतिशय दीपक भाऊ नाव महत्वाचं आहे. आपली संस्कृती महत्वाची आणि आपला इतिहास महत्वाचा, हे सर्व महत्वाचं आहे. आणि म्हणून आमच्या महाराज गोरख भाऊने आपल्या चॅनलला नावही फार गोड दिलंय, आपली संस्कृती आपला इतिहास. या संस्कृतीला महाराज या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. नंतर मोबाईल आपल्या हातामध्ये, त्याला लाईक करा महाराज. हा कार्यक्रम तुम्हाला भविष्यामध्ये 10 वर्षांनी, 20 वर्षांनी, 5 वर्षांनी, 10 महिन्यांनी, उद्या परवा 2-4 दिवसांनी तो युट्यूबला पडणार आहे आणि तो पाहता येणार आहे. म्हणून आमच्या चॅनलवाल्या करता एकदा टाळी वाजवली पाहिजे. अतिशय गोड या ठिकाणी चॅनल, गोरख भाऊ सांगळे एवढे लांबून आलेले. तसेच गायना करता आपल्या परिसराचं भूषण, नेहमी आपल्या बाळूमामाच्या सप्त्याला, बाळूमामाच्या कार्यक्रमाला कोणत्याही प्रकारचा विचार न करता आपल्या अमावस्याला कार्यक्रमाला सहभाग नोंदवतात. आदरणीय बापूजी महाराज कोळगे, संगीत क्षेत्रातलं उंचीचं नाव आहे. तसेच आमच्या अरुणजी महाराज बोगाडे, त्यांच्याकरताही टाळी झाली पाहिजे. तसेच आमचे आनंदराव आढाव सरपंच सारोळ्याचे, या सरोदे पाटील परिवाराचे पाहुणे आहेत. सरपंचांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा तिकडे जाण्याचा योग आहे. गावात मी टेलर काम करत असताना वाटतं तुमचे वडील त्रिंबकराव आढाव गावात यायचे. बनकर महाराज मी पोळ्याला आलोय शिंदेमाळ्यामध्ये, मग काही असं आपल्याला भजन करायचं, एवढी आवड होती. पखवाज वादक होते, माझे कीर्तन वाजवले. म्हणून त्रिंबकराव आढाव महाराज हे सारोळ्याचा परिवार,
आता दिवटे परिवार आहे महाराज तिकडे, जगन्नाथ दिवटे, ते तुमचे पाहुणेच आहे. आंबे आणायला गेलतो त्यांच्याकडे, ते म्हणजे आमचेच पाहुणे आहेत म्हणले सर्वोदय परिवार. हे आमचे दीपक भाऊ भांडारे, हे सगळी प्रेमाची मंडळी आहेत महाराज. आपल्या कीर्तनाला विशेषत्वानं महाराज यांची आज उपस्थिती आहे. हरिभक्तीपरायण शहाजी महाराज थोरात, त्यांची पंचपदी घेतली त्यांनी, पण त्यांनी टाळाला उभं राहायला पाहिजे होतं, पण त्यांचे शरीर साथ देत नाही. मग असू द्या थोडं आता बसा, आणि टाळही शिल्लक नाही, काय करणार महाराज. महाराजांची इच्छा असून सुद्धा उभं राहता येत नाही, पण असं पुढच्या कीर्तनात तुम्हाला टाळाला आपण उभं करू आणि चाल म्हणायला महाराज आवडीनं ऐका, लक्षात ठेवा. पण आज टाळ नाही म्हणून तुम्ही खाली बसलेला आहात, असं त्या टाळाची कमतरता आहे थोडी. चला, तसेच संवादिनी वाजवण्याकरता आपल्या पारण्या तालुक्यामध्ये संगीत क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेलं आहे महाराज, ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद कैलाजी महाराज शिंदे बुगेवाडीकर, त्यांच्याकरता टाळी झाली पाहिजे. मृदंग वाजवण्याकरता आपल्याच गावचा चिरंजीव आहे, आपल्याच गावचा मुलगा आहे, आपलाच भूमिपुत्र आहे सार्थक महाराज, आणि ज्यांची गोड संशिष्टीमय हसन, त्यांच्याकरता एकदा टाळी वाजली पाहिजे. विठाला आजच्या या कीर्तनाला महाराज ज्यांचं विशेष आकर्षण आहे, ज्यांच्यामुळे महाराज शिक्षण संस्था पानवली आणि या संस्थेचे असणारे संस्थापक अध्यक्ष आदरणीय हरिभक्तीपरायण पूजाताई शिंदे, आणि त्यांच्या या संस्थेमध्ये महाराज ही वारकरी संप्रदायाची धडी गिरवणारी किती लहान लहान लेकर आहेत महाराज. या लहान लहान लेकराकरता एकदा टाळी वाजवली पाहिजे. ऐका, इथं बसलेलं असं कोणाला वाटतं बरं आपलंही लेकरू असं माग उभं राहिलं पाहिजे जॅकेट बिकेट टाकून महाराज? तुम्हाला नाही वाटत महाराज, तुम्हाला वाटतं डॉक्टर झालं पाहिजे. असे आपल्याला वाटतं आपलं पोरगं इंजिनियर झालं पाहिजे. अरे झालंच पाहिजे, मी कुठे म्हणतो नाही झालं पाहिजे. शिक्षणानं जरूर मोठे व्हा महाराज, जरूर मोठे व्हा, पण संस्कृतीचाही कुठेतरी विचार करा ना. ज्यांनी संस्कृती टिकवली, ज्यांच्यामुळे आज आम्हाला संस्कृती पाहायला मिळते, ज्यांच्यामुळे आम्हाला संस्कृती महाराज जगायला मिळते. आपली संस्कृती, आपला इतिहास, काय चॅनलचं गोड नाव आहे. संस्कृती ज्यांच्यामुळे टिकली, तर इंडियन कल्चर ऑफ बेस्ट ऑफ कल्चर, ज्यांच्यामुळे आज आम्हाला कीर्तन करता येतं, ज्यांच्यामुळे आज आम्हाला प्रवचनाला उभं राहता येतं, ज्यांच्यामुळे आज जगानं महाराज आम्हाला ताट मानेलं जगता येतं महाराज, ज्यांच्यामुळे आज आम्हाला पंढरपूरची वारी करता येते, ज्यांच्यामुळे महाराज मंदिरावरला कळस, दारातली तुळस, गोठ्यातली गाय, घरातली माय सुरक्षित आहे, अशा छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या कीर्तनाला आमंत्रित करूया. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुळे आज संस्कृती टिकून आहे, इतिहास टिकून आहे, आपली संस्कृती आहे. आज भाऊबाई, नाना भाऊ, सर्वोदय या माऊलीचं पुण्यस्मरण आहे. पहिलं पुण्यस्मरण आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या पाठीमागे असणारा हा सगळा त्यांचा परिवार, भगवान भाऊ असतील, रमेश भाऊ असतील पहिलवान, तसेच या ठिकाणी पांडुरंग भाऊ असतील सर्वोदय, तसेच या ठिकाणी भानुदास सर्वोदय, त्यांचं दुःखद निधन झालं. त्यांचा जो मुलगा आहे तो सोमनाथ भाऊ असेल, या चारही मंडळींना या ठिकाणी कार्यक्रमाचं गोड आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पाठीमाग गंगा भागीरथी चंद्रभागा त्रिमकराव आढाव ही कन्या आहे. तसेच त्यांच्या पाठीमाग दुसरी कन्या गंगा भागीरथी आबाईबाई दादाभाऊ हंडोरे घोसपोरीला दिलेले आहेत. तसेच त्यांच्या पाठीमागे त्यांची असणारी मुलगी सौभाग्यवती सुमनताई रावसाहेब आढाव, आणि तदनंतर त्यांच्या पाठीमागे त्यांची असणारी दुसरी मुलगी सौभाग्यवती चंद्रकला संपतराव साबळे. या परिवाराला मी अंतःकरणापासून धन्यवाद दे की आपल्या माऊलीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गोड आपण कार्यक्रम केलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या आजच्या कीर्तनाला जे विनेकरी बाबा आम्हाला मिळाले, बाबांचं नाव आढाव महाराज. सर्वांची जितना विनेकरीची अडचण होती, पण माऊलीने विनेकरी सुद्धा पाठवून दिला महाराज. विठाला आज आमच्या गौबाईंचं पुण्यस्मरण आहे, एका आईचं पुण्यस्मरण आहे, वर्ष श्राद्ध आहे महाराज. काय असते आई जीवनामध्ये आपल्याला माहित आहे.
काय असते माऊली जीवनामध्ये आपल्याला माहित आहे. आईंचं वर्णन करत असताना महाराज शास्त्रानं वर्णन केलं, आईचं वर्णन करताना पुराणानं वर्णन केलं, आईचं वर्णन करताना महाराज ग्रंथानं वर्णन केलं, साधू संतांनं वर्णन केलं. जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा आई सांगावी लागली, पुराणांना सुद्धा आईचं वर्णन करावं लागलं. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. ऐका, शास्त्र असं सांगतं, ज्याच्या जीवनामधली शरद भाऊ आई निघून गेलेला त्याचा समुद्र आटला मायेचा म्हणून समजून जावं. आणि ज्याच्या घरातला बाप निघून गेला ना महाराज, त्या घराचा खांबच ढासळल्यासारखं होतं महाराज. कारण की बाप हा जीवनाचा आधार आहे, बाप हा जीवाचा खंबीर आधार आहे जीवनाचा. पण आई ही जीवनाचं महाराज मांगल्य. म्हणून लक्षात ठेवा, ज्याच्या जीवनामध्ये आई आहे तोपर्यंत आईला जपा. आईशी कळवळाची जाती ही आई असते. करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसे कळवळाची जाती, ऐसे कळवळाची जाती. ऐका, काय असते आई जीवनामध्ये. आईचं वर्णन करताना सांगितलं शास्त्रकारानं, ज्याच्या हातात पाळण्याची दोरी ते जगाते उद्धरी. आई बद्दल बोलत असताना शास्त्रानं वर्णन केलं, ग्रंथानं वर्णन केलं, महाराजांना वर्णन केलं, पुराणानं वर्णन केलं. ज्ञानोबरायांना म्हणावं लागलं, 9 मास कष्ट लासे भाव्याने प्रसूत झाले, 9 मास कष्ट लासे भाव्याने प्रसूत झाले. येताचा कर्म झाड मान तुझे आडकले, येताचा कर्म झाड मान तुझे आडकले. आकांत जननी मुखदाय मोकलले, आकांत जननी मुखदाय सांगतात आई काय आज. मला अभंगाकडे यायचं महाराज, पण आईचं पुण्य स्मरण नाहीये का. आमचे रणेश भाऊ असतील, भगवान भाऊ असतील, पांडुरंग भाऊ असतील, आमचे सोमनाथ असेल, त्यांची आजी, या 4 मुली महाराज दुःख जीवनामध्ये आहे आईच्या जाण्याचं. आई जीवनामध्ये काय करत असते महाराज असं म्हणण्यापेक्षा आई जीवनामध्ये लेकरा करता काय करत नाही महाराज. संत जीवनामध्ये आपल्या करता काय करत असतात महाराज, याच्यापेक्षा संत आपल्या करता काय करतात महाराज हे विचार केला पाहिजे. आजचा जो अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, त्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी आईचं आणि संतांचं एकत्रित महत्व सांगितलं महाराज. आई काय असते, संत काय असतात. ऐका, नवे नवे संत आई सारखेच असतात आणि आई संतांसारखेच असते असं त्यांना म्हणायचंय. अर्भकाची साठी तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे गाथे मधला. अभंगाचा अर्थ नीट ऐकून जा महाराज सिंध मळ्यातली मंडळी. अर्भकाचे साठी तुकाराम महाराज म्हणतात, अर्भक म्हणजे बालक, बालका करता पंते हाती धरले पाटे. महाराज जसं लहान लेकराला शिकवण्याकरता गुरुजी हातामध्ये पेन्सिल धरतात, पाटी धरतात आणि त्याला शिकवतात. बाळा 1 रे 1चा, बाळा 2 रे 2चा. गुरुजी जसं शिकवतात तसे संत सुद्धा आपल्याला जीवनामध्ये शिकवतात. आणि आई सुद्धा आपल्याला, पहिली गुरु आपली आई, आपली आई सुद्धा आपल्याला शिकवते. पण ऐका, तुकाराम महाराज म्हणजे गुरुजी शिकवत असतील पण पगार घेतात 80-90 हजार महिन्याला, घेतात की नाही. संत शिकवत असतील महाराज, पण आई शिकवते ना, आईकडे कोणताही स्वार्थ नाही. करीला भावीन प्रीती. गुरुजी शिकवतोय मुलाला. हा मुलगा महाराज परीक्षेमध्ये 98% महाराज उत्तीर्ण झाला पाहिजे, गुरुजीची मनापासून इच्छा आहे महाराज. पण गुरुजीचा स्वार्थ आहे, मुलाला जर चांगले टक्के पडले तर मला प्रमोशन मिळणार आहे. आईच्या पाठीमागे कोणताही स्वार्थ नाही. जगामध्ये आपल्यावरती निस्वार्थ प्रेम करणारी जात जर कोण असेल तर ती आई आहे, माऊली आहे, माता आहे, माय आहे.
म्हणून आईला विशेषत्वानं महत्व दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, जसे गुरुजी लेकराला हातामध्ये पाटी आणि पेन्सिल धरून शिकवतात, तसे आई आणि संत सुद्धा जीवाला शिकवत असतात. तैसे संत जगी, कैसे संत जगी तुकाराम महाराज. जसे अर्भ काचेसाठी पंते हाती धरली पाटी, तैसे जसं गुरुजी आपल्या लेकरांना, आपल्या नातवांना, आपल्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतात, तसे आमचे संत आणि आमची आई आम्हाला शिकवण्याचं काम करतात. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. अजून तुकाराम महाराजांचं समाधान झालं ना. आईचं वर्णन करताना पुन्हा आईचं महत्व सांगितलं. बालकाचे चाले, अरे 1 वर्षाचं लहान बालक आहे, त्याला चालता येत नाही, छोटा पाऊले अरुण महाराज, आणि त्याला पाऊल टाकण्याकरता त्या बाळाला चालता येत नाही. आई आपल्या बोटाचा आधार देते. ऐका सिंगे बाळा, त्या बाळाला आई आपल्या बोटाचा आधार देते आणि छोटा छोटा आढाव महाराज पाऊल टाकायला होते. कोणाला? बाळाला. आईचा पाऊल मोठा आहे, पण बाळाचा पाऊल छोटा आहे. सांगा, आईनं जर ठरवलं मोठं पाऊल टाकायचं, मला असं वाटतं बाळ राहणार नाही ना, बाळ पडन ना खाली. पण आई असं अंतःकरण आहे, माऊली असं अंतःकरण आहे. बाळाचा जेवढा छोटा पाऊल आहे तेवढा छोटा पाऊल कोण टाकते? आई टाकते महाराज. आई टाकते महाराज. ज्ञानोबांना बोलावं लागलं महाराज, का विचका वाकडा विचका पाऊली. आईच्या बद्दल बोलत असताना ते चोज करून रिझेबी जीवे. माऊली महाराज वर्णन करतात, आई अशी आहे की आपल्या लेकराला चालायला शिकवताना हाताला धरते, बोटाला धरते, छोटा पाऊल टाकायला लावते. तुकाराम महाराजांनी हे ऑब्झर्वेशन केलं. तुकोबारायांनी हे बारीक निरीक्षण केलं समाजामध्ये. तुकोबारायांनी या प्रत्येक घराघरातली कहाणी पाहिली की आई महाराज आपल्या लेकराकरता छोटी होते, लहान पाऊल टाकते. म्हणून बालकाचे चाली माता जाणून पाऊल घाली. जाणून ती लहान पाऊल टाकते, अर्थात मातेचा पाऊल मोठा आहे, पण लेकरा करता ती लहान होते. जी आई आपल्या लेकरा करता लहान होते, तीच आई जगामध्ये महान झाली. विठाला ऐका, जिला लहान होता येतं ना महाराज, तिला महान होता येतं. आपल्या लेकरा करता ती लहान झाली. म्हणून संत महाराज, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. महाराज म्हणतात, तुकाराम महाराजांचं चिंतन आहे बा, ज्याला लहान होता येत अरुण महाराज, त्याला मोठं सुद्धा होता येत. पण अगोदर लहान होता आलं पाहिजे. लहान होता आलं पाहिजे. नम्र झाला होता, सांगतात, आई आपल्या लेकरा करता लहान होते, माता जाणून पाऊल घाली. ती बघ लहान होते म्हणून तिला महान म्हटलं गेलंय, म्हणून ती महान ठरली जगामध्ये. तुकाराम महाराज पुढे चालून बोलले, तो का म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. नाव ही पाण्यात असते बापू महाराज. नाव म्हणजे होडी छोटीशी पाण्यामध्ये असते, पण ऐका, त्या नावेमधून तरुण जाण्याचं काम आपण करतो महाराज. जसे नाव महाराज या संसार रूपी सागरातून तरुण पलीकडे नेत असते ना महाराज, तसं संत आपल्याला संसार रूपी सागरातून पलीकडे घेऊन जात असतात. नाव आपल्याला पाण्यातून समुद्रातून पलीकडे घेऊन जाते. आई सुद्धा आपल्याला जीवन रूपी महाराज या नौकेमधून आई सुद्धा आपल्या लेकराला पलीकडे नेण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून आईचं कार्य, नावेचं कार्य आणि संतांचं कार्य सारखंच आहे. आईचं कार्य, गुरुजींचं कार्य आणि संतांचं कार्य सारखंच आहे. आणि म्हणून आईचंच महत्व, संतांचंच महत्व आजच्या अभंगामध्ये केलेलं आहे अरुण महाराज. ऐका, जगद्गुरु तुकोबारायांना आई सांगायची,
म्हणून गुरुजीची उपमा दिली. जगद्गुरु तुकोबारायांना संत सांगायचे म्हणून आईची उपमा दिली. जगद्गुरु तुकोबारायांना आई सांगायची म्हणून नावेची उपमा दिली. नाव पाणी. नावे जर पाणी शिरल्यावर काय तो बरं महाराज? नावेला किंमत पाण्यामुळे का महाराज? कशामुळे नावेला किंमत? तो का म्हणे नावेला किंमत कशामुळे शिंदे महाराज? नावेला किंमत पाण्यामुळे. का नाव वाळू चलती महाराज? रुळावर पळते का महाराज नाव? नाही ना महाराज. नाव कुठं चालते? नाव पाण्यामध्ये चालते. पाणी नसेल तर नावेला काय किंमत आहे? काही किंमत नाही. आम्ही एकदा महाराज हिंगणे बिर्डीला गेलो. तिकडे तुम्हाला माहिती की सिद्धिटेक नावाचं गाव आहे. अष्टविनायक पैकी एक उल्हास भाऊ, हिंगणे बिर्डी, शरद भाऊ. तिथं आम्ही एकदा कीर्तनाला गेलो. तिथं आमच्या गवळी मामांची सासरवाडी. पण तिथं अरुण महाराज पलीकडे जाण्याकरता पुलाची व्यवस्था नाही. अलीकडच्या काळात पूल झाला सरपंच साहेब. अलीकडच्या काळात तिथं पूल झालाय. अष्टविनायक पैकी सिद्धिटेक आणि हिंगणे बिर्डीला आम्हाला जायचं. गवळी मामाला म्हणलं कसं माम? ते म्हणले आपल्याला घोडी जायला. म्हणलं तिकीट म्हणले 10,000 रुपये. जायचं तर किती नदीच्या पलीकडे म्हणले. तर आमच्यात अजून 2-4 जण होते महाराज. ते जरा थोडे अधिकाचा महिना आहे म्हणून बोलतो. कसे होते? थोडेसे गौरव भाऊ वाढवत होते पोरं. लेकर सुद्धा किती हुशार आहे. ते अभ्यास वाढतो महाराज. मागं उभं राहिला. विठाला 5 जण होतो आम्ही. त्याच्यात आम्हाला दोघांना पाहू देतो, गवळी मामाला आणि मला. त्यात आमचे तिघं बिगर पाहुणारीच होती. बसले नावे 10,000 रुपये 50 रुपये दिले. पलीकडे जायचं. पण नाव गरीबाची सरपंच आहे. लय मोठ्याची नाव नाही, गरीबाची नाव होती. त्याला डांबराची ठिगळ होती. अर्ध्या नदीमध्ये नाव गेली. एक डांबराचं ठिगळ कैलास महाराज निघालं. डांबराचं ठिगळ बसवलेलं पात्र्याला आपण गळू नये म्हणून जुन्या काळात लोक करायचे. आता पीव्हीपी झालं, सुधारले लोक. बरोबर भाऊ, ते डांबराचं ठिकाण निघाल्यानंतर पाणी आत यायला लागलं. कशा नावे? गवळी मामाला म्हणलं आता. ते म्हणले आपण पाहता येते, त्याचं काही काळजी नाही. आपण गवळी विनायक दामोदर सावरकर म्हणले समुद्र गेले तरुण, आपण तर नदी सहज. 2 जण होते त्यांचे महाराज. त्यांचे हातपाय विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. लटपट लटपट लटपट. महाराज बनकर महाराज काय करायचं? म्हणलं झालं काय? म्हणले पाणी यायला लागलं नावेत. मी म्हणलं आता माझाही अभ्यास आहे ज्ञानेश्वरीत कमी पडतोय. त्याच्या दुसरा जरा आगाव महिन्यातला होता. ते म्हणला महाराज लय सोपं याच्यातून वाचायचं. म्हणलं काय करायचं? म्हणजे एक ठिगळ निघलंय ना सरपंच साहेब, पाणी आत येतय ना, त्या नावेचं दुसरं ठिगळ आहे पलीकडच्या कडे, ते काढा म्हणले. 2 होते त्याला. 2 इकडे छिद्र असते नावेला म्हणते. 2 डांबराचे काय प्याच लावलेले. म्हणले एकातून पाणी येतंय की नाही? येऊ द्या ना म्हटले. काय फरक पडतो? नाव पडत नसते म्हणले. मग काय करायचं? म्हणले दुसरं पण काढा. म्हणले एका याच्यातून पाणी आत येईल, दुसऱ्यातून बाहेर जाईल. आपण पलीकडे करायला जाऊ. असे प्रवासी असल्यावर कसं? असे प्रवासी असल्यावर कसं काय जमल महाराज? जमल का? एकातून आत येऊन बाहेरून जाईल. नावेचं काम तरुण जाण्याचं आहे. संतांचं काम तरुण नेण्याचं आहे महाराज. तरुण जाण्याकरता संतांची गरज आहे. म्हणून संतांची उपमा आईला आहे, आईची उपमा संतांना आहे. तो का म्हणे नाव. पण कोणा करताय नाव? नावेचा उपयोग स्वतः करता नाही. जनासाठी वदकी ठाव, ती जगा करताय. आणि म्हणून नावेचं कार्य, संतांचं कार्य, आईचं कार्य, गुरुजीचं कार्य जवळजवळ सारखं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये एवढे उदाहरणं दिले. विठाला ऐका, आज एका माऊलीचं पुण्यस्मरण आहे. अभंगाचा भावार्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. 11 वाजलेले आहेत. 11:45 पर्यंत आपल्याला थांबायचंय. पुढे आदरांजली श्रद्धांजली आहे. उन्हाची तीव्रता आहे, पावसाचा काळ आहे, उष्णता भरपूर वाढलेली. पुन्हा अन्नदान झालं पाहिजे. वादळ येण्याच्या अगोदर जेवणाच्या पंक्ती सुद्धा झाल्या पाहिजे. एवढं केलेलं अन्नदान त्याचाही चांगला सत्कारणे लागलं पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करून कीर्तन वेळेमध्ये संपणार. विठाला परमार्थामध्ये संतांची किंमत फार मोठी आहे. मला वर्ष श्राद्ध सांगायचंय आणि पुढे अभंगाकडे यायचं. अरुण महाराज का करावं लागतं वर्ष श्राद्ध? का करावं लागतं पुण्यस्मरण? फक्त 7-8 मिनिटं घेतो आणि अभंगाकडे येतो. कशाकरता पुण्यस्मरण करावं लागतं? कारण की महाराज माझं कीर्तन जरी दररोजचं असलं तरी माझ्या कीर्तनाला दररोज येणारा एक नवीन माणूस आहे, याची मला पूर्ण जाणीव. दररोज नवीन येणारा एक माणूस. बरं का गौरव भाऊ, कीर्तन मध्ये विषय जरी तो असला तरी माझ्या या बसणाऱ्या ऐकणाऱ्या मंडळीपैकी दररोज माझा एक माणूस ऐकणारा कसा आहे. आणि त्याच्याकरता हे माणूस त्याच्याकरता. आमच्या गुरुजींना एकदा प्रश्न विचारला होता,
का हो गुरुजी कीर्तनामध्ये तुम्ही तेच तेच सांगता, आमचे इंदोरकर बाबा कीर्तनात तेच तेच सांगतात, पण लोक ऐकतात का नाही महाराज? ऐकतात महाराज, त्यांच्या वजन तेवढं वाणीला वजनच आलेलं आहे. ऐक तेच सांगावं लागतं. म्हणले का म्हणून तेच सांगावं लागतं? तुम्ही ऐकत नाही म्हणून तेच सांगावं लागतं. तुम्ही ज्या दिवशी आमचं ऐकता ना त्या दिवशी आम्ही दुसरं सांगू विठाला. नगरच्या स्टँडला गेला असेल अरुण महाराज तुम्ही. नगरच्या स्टँडला गेल्यानंतर ऐका बापू महाराज, नगरच्या स्टँडला सकाळी 8 वाजता दररोज अलाउन्सिंग आहे. उल्हास भाऊ दररोज अलाउन्सिंग आहे. काय 31-32 क्रमांकाची गाडी नगरवरून सुटला पुण्याला जाणार, केळगावचा कामरगाव शिरूर वाघोली मार्गे शिवाजीनगर जाणार. ज्या प्रवाशांना जायचे त्यांनी ताबडतोब गाडीचा संपर्क साधावा. 31-32 क्रमांकाची गाडी नगर पुणे गाडी बसून घ्या. दररोज 8 वाजता हीच अलाउन्सिंग तिथं महाराज दररोज 8 वाजता. दररोज जो महाराज अपडाऊन करणारा होता ना तो एक दिवस गेला आणि कंट्रोलरला म्हणला का हो 4 महिने झाले तुमचं पाहतो. किती महिने झाले? 4 महिने झाले दररोज 8 वाजता हेच सांगता, बदलून नाही सांगतात का तुम्हाला? अरे ते म्हणले मला हेच सांगण्याचे पैसे आहेत. कंट्रोलर काय म्हणला? मला दररोज हेच सांगण्याचे पैसे आहेत. आपण वेगळं सांगायला काही वेगळं कशाला सांगा, गाडी दुसरीकडे नेऊन घालायची, वेगळं कशाला घालतो? ऐका दररोज 8 वाजता तीच अलाउन्सिंग आहे. मग त्या कंट्रोलरला विचारलं प्रवाशांना, मी दररोज जातोय ना त्याच गाडीनं जातोय ना, माझा दररोज महिन्याचा पास आहे ना, मला काय ऐकायची गरज नाही ना, कशाला सांगतो तुम्ही दररोज? नका ना सांगू ते अलाउन्सिंग. त्यावेळेस त्या कंट्रोलरनं सांगितलं ऐका सरपंच साहेब, ते म्हणले ऐक हे तुझ्या करता नाही सांगत मी, हे तुझ्या करता नाही सांगत मी, तुला माहित आहे बनकर माझा संघ तू 24 तास दररोज माझ्या संघच आहे, हे तुझ्या करता नाही सांगत मी. पण आमच्या स्टँडवर दररोज एक नवीन प्रवासी येणार आहे, आमच्या नगरच्या स्टँडला दररोज एक नवीन प्रवासी येणार आहे आणि त्याला हे रुटीन माहित नाही, त्याला माहिती व्हावा म्हणून दररोज अलाउन्सिंग आहे. तो दररोज जातो हे बरोबर आहे, तसे तुम्ही दररोज माझ्या बरोबर हे बरोबर आहे, पण याच्यामध्ये दररोज एक प्रवासी त्याच्याकरता हे कीर्तन विठाला. ऐका का करावं लागतं वर्ष श्राद्ध? ज्या आई वडिलांना मला जन्माला घातलंय, ज्या माता पित्यानं मला जन्माला घातलंय त्या मातेचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. ज्या भगवंतानं मला जन्माला घातलंय त्या देवाचे माझ्यावरती अनंत उपकार आहेत. ज्या आईनं मला जन्माला घातलं त्या आईबद्दल बोलताना महाराज आद्य गुरु शंकराचार्य म्हणतात मातृदेव भव, हे पितृदेव भव, हे आचार्य देव भव, अतिथी देव भव. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये आईला देवाचं स्थान आहे. आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये गाईला देवाचं स्थान आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये वडिलांना देवाचं स्थान आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या गुरुजींना देवाचं स्थान आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दारात आलेल्या अतिथीला सुद्धा पावण्याचं स्थान आहे. म्हणून आईचं आणि वडिलांचं माझ्यावरती फार मोठं ऋण आहे. त्यांनी मला जन्माला घातलंय, लहानचं मोठं केलंय. आई वडिलांना आमच्या गौबाई असतील, ज्ञानभाऊ सरोदे असतील, यांनी या 4ही मुलांना लहानचं मोठं केलं. या मुली असतील महाराज 4, यांना लहानचं मोठं केलं. अनुकूल प्रतिकूल परिस्थिती असेल खडा माती घालून लहानचं मोठं केलं, शिक्षण दिले, संस्कार दिले. अनुकूल परिस्थिती पाहिली असेल पण 4 मुलांना मोठं केलं. आता आम्ही त्यांचा आधार बनलं पाहिजे. गेल्यानंतर त्यांचं विधी मार्ग चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे, हे आमचं कर्तव्य महाराज. केले उपकार सांगू मी काय, हे बाप न करी आईशी माय, धरणे त्यांच्या धरी पाय, दिले अक्षय अभय दान, माझे स्वहित विनती उपकारासाठी आले घर जावई, आले घर जावई, आले घर जावई, साधू संत जगावर उपकार करण्याकरता आले, येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठे. म्हणून ऐका आई वडिलांच्या आमच्यावरती फार मोठे उपकार आहेत. ऐका
शिंदेमाळ्यातली मंडळी ऐका, 7 जणांचे आपल्यावरती उपकार आहेत. आई वडिलांचे उपकार आहेत, समाजाचे उपकार आहेत, देशाचे उपकार आहेत, जवानांचे आणि किसानांचे उपकार आहेत, साधू संतांचे उपकार आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं दीपक भाऊ भांडवरे आपल्यावरती देवाचे उपकार आहेत. मला संगमनेरला एक जण म्हणला, बनकर महाराज, देवानं माझ्या करता काय केलंय? ऐका, देवानं माझ्या करता काय केलंय? मी म्हणलं, कोरोना काळात आपला नंबर लावला नाही, हेच देवाचे आपल्यावर उपकार. जर कोरोना काळात आपला नंबर लागला असता आज आपण कीर्तनाला नसतो. म्हणून त्यानं आम्हाला जिवंत ठेवलं महाराज आतापर्यंत. हे देवाचे उपकार आहेत, बऱ्याच जणांचे उपकार आहेत महाराज आमच्यावरती. आणि म्हणून मातृ ऋणातून आणि पितृ ऋणातून उतराई होण्याकरता केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे आजचं पिंडदान आहे, पुण्यस्मरण आहे, वर्षश्राद्ध आहे. का करावं लागतं वर्षश्राद्ध? ऐका, ज्या माता पित्यानं जन्माला घातलंय, 9 महिने 9 दिवस उदरामध्ये 2.5 पावणे 3 किलोचा गोळा वागवलाय. ऐका, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला, नेत्राचा दिवा केला. ऐका, तुम्ही आम्हाला लहानचं मोठं केलं, त्या माऊलीनं शिक्षण दिलंय, संस्कार दिलाय, आणि लहानचं मोठं करून आपल्याला संसाराला लावून दिलं. आणि त्याच माता पित्याला जर आम्ही म्हणलो ना, तुम्ही माझ्या करता काय केलं, तर काय वाटतं त्या अंतःकरणाला आईच्या? किती दुःख होत असतं. म्हणून ऐका शिंदेमाळ्यातली मंडळी, 2 व्यक्तिमत्वाला कधी म्हणायचं नाही तुम्ही आमच्या करता काय केलं. पहिलं, आई वडिलांना कधी म्हणायचं नाही तुम्ही आमच्या करता काय केलं. दुसरं, देवाला बघायचं नाही, देवा तू माझ्या करता काय केलंय, देवानं माझ्या करता काय केलंय. ऐकायचंय तुम्हाला? ऐकायचंय तुम्हाला? दिले इंद्रिय हात पाय प्राण, दिले इंद्रिय हात पाय प्राण, थोडे बोलाया ऐका माझ्या माता पित्यानो, बऱ्याच जणांचे उपकार आहेत आपल्यावर, बऱ्याच जणांचे. सगळ्यांचे उपकार सांगायला मला वेळ नाही. आमच्या भारत देशाच्या जवानांचे माझ्यावर उपकार आहेत, भारत देशाच्या किसानांचे माझ्यावर उपकार आहेत, या भारत देशाचे माझ्यावर उपकार आहेत, या समाजाचे माझ्यावर उपकार आहेत, या आई वडिलांचे माझ्यावर उपकार आहेत. फिटले पितराचे ऋण, आई वडिलांचं ऋण आहे. पिंड पदावरी दिला आपुले करी, माझे झाले गयावर्जन. फिटले पितरांचे ऋण. काय आईचे उपकार आहेत, काय वडिलांचे उपकार आहेत, काय देवाचे उपकार आहेत, काय समाजाचे उपकार आहेत, काय साधू संतांचे उपकार आहेत की त्यांनी धर्म जिवंत ठेवला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, निज वाढवावे नाम. ऐका शिंदेमाळ्यातली मंडळी, सगळ्यांचे उपकार आपल्याला पाहायचे नाही, पण आई वडिलांचे फार मोठे उपकार आहेत. आणि त्या उपकारातून उतराई होण्याकरता आमचे रमेश भाऊ पैलवान सर्वोदय असतील, त्यांचे बंधू पांडुरंग भाऊ असतील, ऐका भानुदास भाऊ असतील, त्यांचे चिरंजीव असतील, ऐका भगवान भाऊ असतील. आमच्या आई वडिलांच्या ऋणातून आम्हाला काहीतरी केलं पाहिजे, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता छोटा तरी प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून आई करता एवढा मोठा उपदेव महाराज, एवढा मोठं कीर्तन, एवढे मोठे महाराज गायक, एवढे मोठे वादक, एवढी वारकरी शिक्षण संस्था, एवढी सिस्टीम महाराज कशा करता? फक्त माझ्या माऊली करता, फक्त आमच्या आई करता. पुन्हा हा दिवस दुसऱ्या जीवनामध्ये उगत नाही ना. उद्या काय ह्या टायमाला माणसं गोळा होणार आहेत की महाराज? नाही ना. म्हणून आईनं आमच्या करता भरपूर केलंय, आणि म्हणून तिचं कीर्तन चांगलं झालं पाहिजे. बनकर महाराज, तिचा शेवट गोड झाला पाहिजे, चांगला शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला. आमच्या गौबाईंचा शेवट चांगला झाला पाहिजे, चांगलं कीर्तन झालं पाहिजे, चांगलं अन्नदान झालं पाहिजे. आणि याच्या करता आम्ही हा टास्क करतोय महाराज. जगद्गुरु तुकोबरायांचं म्हणणं सुद्धा तेच आहे, याजसाठी केला होता अट्टहासा, शेवटाचा दिस गोड व्हावा, शेवटाचा दिस गोड व्हावा, आता निश्चिती पाळलो विसावा, पाळलो विसावा. आणि म्हणून त्या माऊलीच्या पुण्यस्मरणाकरता आज
हा पिंडदानाचा कार्यक्रम आहे, श्राद्धाचा कार्यक्रम आहे. कसं करायचं वर्ष श्राद्ध ऐका. कसं करायचं वर्ष श्राद्ध आता ऐका. आजच्या दिवसाला 6 प्रकारचे दान करावं लागतात. 6 प्रकारचे दान. कोणतं कोणतं? गोदान, भूदान, कांचनदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि सर्वात शेवटी अन्नदान. आजच्या दिवसाला सरोदे पाटील परिवारानं महाराजांना किंवा ब्राह्मणाला गावरान गाई दान करायची. कोणती गाई? जर्सी नाही. जर्सी गाय आज चालत नाही दीपको. तुम्ही म्हणले बनकर महाराज एखादी घेऊनच जा, माझ्याकडे माणसंच नाही सांभाळायला. ऐका, तुम्ही जर दिलीच दान तर हे योग्य ठरणार नाही माझं शास्त्राच्या भाषेमध्ये महाराज. का बरं? त्याचं कारण असं आहे, कार्यक्रमाचा खर्च 80,000 आणि काही 1 लाखाची म्हणल्यावर कसं जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा होईल गोरख भाऊ. हा कार्यक्रम 80,000चा 1 लाखाचं दान केलं असं कोण असतं का? ज्याच्याकडे 100 रुपये तो 2 रुपये दान करेल ना. ज्याच्याकडे 100च रुपयांच्या मला 1000 दान करायचे. अरे खिशाचा सल्ला घ्यावा. ऐका, म्हणून हे दान करण्याकरता गावरान गाईच दान करायला सांगितलं. जर्सी सरपंच साहेब चालत नाही. का चालत नाही जर्सी गाई? उल्हास भाऊ ते म्हणतात आमचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे. मी म्हणतो ना पाळा महाराज. भूताची हे दया भांडवल संता किंवा महाराज जोडणे आधन उत्तम भारे दास विचारे वेच करे. त्याच्यामध्ये गाय सांभाळायला सांगितली महाराज. पशुचं पालन करायला सांगितलं. पण भगवान कृष्ण कन्हैयानं महाराज गायी सांभाळल्या. 9 लाख गायी होत्या कृष्णाकडे. किती? पण त्याच्यात एकही जर्सी नव्हती सगळ्या गावरानं. म्हणून आजच्या दिवसाला गावरान गाई दान करा. तुम्ही देणार नाही, मी घेणार नाही. आणि तुम्ही जर आम्हाला दिली तर आम्ही तिचा सांभाळ केला पाहिजे. ना तर उद्या हॅलो करून टेम्पो बोलवायचा नाही दान. आम्हाला सुद्धा बंधन आहेत महाराज. आम्हाला मोघम वागून जमत नाही. आम्ही पांढरे कपडे घालतोय. आमच्या लई नजर आहेत लोकांच्या. विठाला विठाला. गावरान गाई बनकर महाराज वेळ नाही जायला आम्हाला. मग जर्सी गाई, जर्सी चालत नाही. मग गोदान जाऊ द्या बाबा. गोदान तरी करा ना आजच्या दिवसाला. गोदान तरी करा ना. जमीन दान करावं लागते आज. आमच्या गौबाईचं पुण्यस्मरण आहे. आम्हाला दान करायचंय बनकर महाराज. 1 गुंठा दान करायचंय गौबाईच्या नावानं. मग सुप्याच्या चौकात 1 गुंठा आहे तेवढा देऊन टाकू महाराजांना. गोदान करता येत का? महाराज 35 लाखाचा भाव चाललाय सुप्यात. हे कुठं का दान करण्याजोगं आहे का महाराज? मग गोदान कुठं सांगितलंय का शास्त्रामध्ये? का मनानेच गप्पा आणता बनकर महाराज तुम्ही? काही मनाने हानीत नाही का? गोदान सांगितलं शास्त्रामध्ये सरपंच साहेब. गोदान म्हणजे जमीन दान करायला सांगितलं. कोणी केली आतापर्यंत सांगा ना मग. ऐका, मागच्या काही युगामध्ये महाराज बळीराजेनं 3 पावलं भूमिदान केली देवाला. वामन अवतारामध्ये. भागवतामध्ये 24 अवतार सांगितले देवाचे. आणि वारकरी संप्रदायामध्ये आपल्या भगवंताचे रामाचे किती अवतार सांगितले? 10 अवतार सांगितले. कोणते 10 महाराज? मंगलाष्टक म्हणणारं कोणी जर असेल तर त्यांना माहित असेल. देवाचे 10 अवतार महाराज. ऐका, मच्छा पासून चारिते नरहरी. आता हे तुम्हाला पुढचं माहित आहे. मी काही लग्न लावायला उभा नाही. ऐका, पण या मंगलाष्टकामध्ये 10 अवतार आले. कोणते 10 अवतार महाराज? मत्स्य, कच्छ, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. या 10 अवतारातला 5वा अवतार वामन अवतार. वामन अवतारामध्ये बळीराजानं देवाला 3 पावलं भूमिदान दिली. तेव्हापासून भूमिदान देण्याची प्रथा. म्हणून आज 3 पावलं नाही महाराज, पण थोडी का होईना भूमिदान करावं. एखादा गुंठा बनकर महाराज 25-30 लाख भाव गेलाय गुंठ्याचा. आणि इथं जर जमीन तुम्हाला द्यायची म्हणलं तर इथंच माऱ्या चालल्यात. 20 लाख रुपये एकराने, 25 लाख रुपये एकराने. आम्हाला गोदान करता येत नाही. चला, गोदान नाही जमत तुम्हाला. वर्ष श्राद्ध कसं करायचं याच्यावर बोलतोय, कारण की वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे. इंग्रजीच्या तासाला भूगोल घेऊन येणारा महाराज मी नाही. विठाला विठाला. मला वर्ष श्राद्धावर बोलावं लागणार. हे साप्यातलं कीर्तन नाही, बाळूमामाच्या मंदिरातलं कीर्तन नाही. उल्हास भाऊ, हे कीर्तनच वर्ष श्राद्धाचं आहे. आणि इंग्रजी शिकवणारा महाराज जर महाराज भूगोलचं पुस्तक शिकवायला लागलं, पोरं म्हणते महाराजाच्या डोक्यावर, गुरुजीच्या डोक्यावर, महाराजाच्या काय कशा करता सांगतो. आज 6 दान करायचे. वर्ष श्राद्ध कसं करायचं, का करायचं सांगितलं. आई वडिलाच्या ऋणातून उतराई होण्याकरता. होऊ शकत नाही पण करावं लागतं. मग कसं करायचं? 6 दान निघतं. गोदान, भूदान, कांचनदान. जमीन दान करता येत नाही महाराज, व्हॅल्युएशन वाढलं. मग महाराज म्हणले एक काम करा, 3रं दान करा, कांचनदान. कांचन म्हणजे स्वर्ण, सोनं दान करा. अच्छाला म्हणजे आज बनकर महाराजांना एखाद्या तोळ्याची अंगठी देऊन टाकायची. सरोदे पाटील परिवार काय सांगितलं? कांचनदान. अहो महाराज, मोदी साहेबांनी 20 दिवसापूर्वी जाहीर केले, खरेदी करू नका. काय
त्याच्यामुळे आम्हाला कांचन दान करता येत नाही. बरं ठरवलं बनकर महाराज एखाद्या अंगठी तुम्हाला द्यावी, 2.25 लाखावर भाव गेलाय, जमत? मग गोदान जमाना कांचन दान तरी जमतंय का? अहो कांचन नाही, सुवर्ण दान सुद्धा करता येत नाही. आणि नारायण नागवले करा टायमाला मग छटक व्हायला नाग करावा लागतो, ते कुठाने करावं लागतात. त्याच्यापेक्षा महाराज म्हणतात तुम्ही आज अन्नदान करा. मग वजनी कवाला घेता, तुम्ही मांड्या नका घालू, बाणाला बसायचं जेवायला तुम्हाला ना तर घालता मांड्या. नाव घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम, मांड्याच घालून बसा, पण लाईनीत नका बसू, म्हणजे तयारीत नका बसू. तुझा मी येतो मागून असं नाही, आता बसलेत असेच बसा. 5व्या क्रमांकाचं दान बापू महाराज, अन्नदान. सावधान राहू महाराज, कथा कीर्तन प्रवचन हे ज्ञानदान, या 6 दानाने युक्त आजचा विधी आहे. म्हणून वर्षश्राद्ध कसं करायचं कळालं महाराज, का करायचं कळालं, कुठं केलं पाहिजे वर्षश्राद्ध. आपल्या गंगेच्या काठावर करता येतं, घरामध्ये पिंडदान करता येतं, त्र्यंबकेश्वरला जाऊन पिंडदान करता येतं, प्रयागला जाऊन पिंडदान करता येतं, गयेला जाऊन सुद्धा परत पिंडदान करता येतं. तुकोबाराय महाराज म्हणले माझे झाले. बरं अन्नदान का करावं लागतं महाराज? अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. का बरं अन्नदान करावं लागतं अरुण महाराज? हे बघा, महाभारतामध्ये कर्णानं खूप काही दान केलं. काय? कर्णानं सोनं नाणं दान केलं, सत्ता संपत्ती दान केली. पण बापू महाराज कर्ण एका गोष्टीमध्ये मागे राहिला, कर्णानं नेमकं अन्नदान नाही केलं, बाकी सगळं दान केलं. आणि ज्यावेळेस कर्णाचं दान झालं आणि कर्ण स्वर्ग लोकाला गेला आणि तिथं गेल्यानंतर भूक लागल्यावर विचारलं मला जेवायला काय आहे का? तर तिथल्या मंडळीने सांगितलं तुम्हाला जेवायला सोनं मिळेल, तुम्हाला जेवायला सत्ता संपत्ती मिळेल, पण जेवायला मिळणार म्हणजे का? कारण की तुम्ही महाराज मृत्यू लोकांमध्ये दानच केलं नाही, म्हणजे उष्ट्या हाताने सुद्धा हाणला नाही. काय कमीत कमी आपल्या दारात 5 पात्र उठले. अन्नदान जर केलं, इथं अन्नदान केलं तर स्वर्गात तुम्हाला मिळेल. तिथं मग म्हणले तुम्ही सोनं दान केलं, मग सोनं खा. तुम्ही जे दान केलं ना तेच तुम्हाला भोगावं लागणार आहे, तेच भोगायला येणार आहे. केलं कर्म झाले अन्नदान सांगतो शेवटचं, अभंगाकडे यायचंय मला. ऐक, अन्नदान तुम्ही इथं जर केलं तर तुम्हाला पुढे अन्नदानाचं फळ आहे. कर्णानं फक्त अन्नदान केलं नव्हतं अरुण महाराज, सगळं दान केलं. कारण की आपल्या हिंदू सनातन धर्मामध्ये दात्यामध्ये 2च क्रमांकाचा नंबर लागतो, दोघांचाच नाव आहेत महाराज. एक बळीराजा आणि दुसरा कर्ण. कर्णासारखा उदार जगामध्ये पाहायला मिळत नाही, बळीराजासारखा उदार जगामध्ये पाहायला मिळत नाही. पण महाराज अन्नदान करायचं राहून गेलं कर्णाकडून. आणि म्हणून आमच्या बाळूमामाच्या महाराज मंदिरामध्ये दर अमावस्येला ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत अन्नदान केलंय त्यांच्या करता टाळी झाली पाहिजे. देणे को अन्नदान लेणे को हरिनाम, तरणे को दीनता डुबणे को अभिमान. आमच्या गावचा भैरवनाथाचा सप्ताह असेल, साईबाबांचा सप्ताह असेल, सावता महाराजांचा सप्ताह असेल, अंगेश्वर महाराजांचा सप्ताह असेल, बाळूमामाचा कार्यक्रम असेल, गावामध्ये दाती भरपूर आहेत महाराज. आणि ज्यांनी बाळूमामांच्या मंदिरामध्ये पूजा पंक्ती दिलेल्या आहेत भविष्यामध्ये त्यांच्याकरता सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजे. का बरं? अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. कर्णानं सगळं केलं पण अन्नदान केलं नाही. अरुण महाराज मरण पावल्यानंतर स्वर्गाला गेले, भूक लागली म्हणून जेवायला मागितलं, तिथल्या मंडळीने सांगितलं तुम्ही जेवणामध्ये सगळं दान केलं तेवढं तुम्हाला इथं मिळेल.
पण अन्न मिळणार नाही का तुम्ही अन्नदान केलेलंच नाही. कमीत कमी जीवनामध्ये 5 ताट तरी आपल्या दारात आपण उठवली पाहिजे. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान, हे केलं पाहिजे. महाराज कर्णाला सांगितलं, महाराज नाही ना तुला अन्न खायला स्वतःच्या अंगाचं मांस खावं लागेल, पण अन्न मिळणार नाही का, त्याच्याकरता अन्नदान करायची संधी मृत्यू लोकात आहे. स्वर्ग लोकात गेल्यावर अन्नदान करता येत नाही. अन्नदान करायचं असेल तर इथं अन्नदान करावं महाराज. जेवढं तुम्ही अन्नदान करा त्याचं पुण्य मोठं आहे. म्हणून आजच्या दिवसाला 6 दान सांगितले. वर्ष श्राद्ध का करायचं कळालं, कसं करायचं कळालं. करत असताना 6 दान सांगितले. गोदान, भोदान, कांचनदान, वस्त्रदान, ज्ञानदान आणि अन्नदान. कुठं करायचं वर्ष श्राद्ध? आपल्या घरी जमतंय, गंगेच्या काठावर जमतंय, त्र्यंबकेश्वरला जमतंय, प्रयागला जाऊन सुद्धा पिंडदान करता येतं आणि गयेला जाऊन सुद्धा तुकोबराय म्हणतात माझी झाली करता येतं. कोणी करायचं पिंडदान? थोरल्या मुलानं, मधव्या मुलानं, धाकट्या मुलानं करता येतं पिंडदान. कोणाचं करायचं पिंडदान? ज्याचा ब्राह्म्य पद्धतीने विवाह झालेला आहे त्याच वर्ष श्राद्ध करता येतं. विठाला कशा करता करायचं बनकर महाराज एवढा उपद्व्याप, हसन भाईची एवढी मोठी संस्कृती कशा करता, मंडप कशा करता, गायक वादक कशा करता, मृदंगाचार्य चांगला कशा करता, गायनाचार्य कशा करता, जेवण कशा करता. ऐका, जर पितृ खुश झाले ना, आपले पूर्वज जर आपल्यावर खुश झाले, सगळ्या जगाचे आशीर्वाद पाठीमागे असू द्या, पण आई वडिलांचे आशीर्वाद पाठीमागे जर नसतील तर समाधान नाही. सगळं जग विरोधात जाऊ द्या, पण आई वडिलांचे आशीर्वाद जर पाठीमागे असतील, जाऊ द्या जग विरोधामध्ये महाराज, पण आई वडिलांचे आशीर्वाद तुम्हाला तारणार. तो का म्हणे पितृ आशीर्वाद देती. पितरांचे जे आशीर्वाद असतात ना, ते आशीर्वाद आपल्याला तारक ठरतात. आणि म्हणून आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करावी. गेल्यानंतर सुद्धा महाराज त्यांचं श्राद्ध असेल, त्यांचा विधी मार्ग असेल, चांगल्या पद्धतीनं करावं. का? त्यांचा आमच्यावरती ऋण आहे म्हणून. महाराज लोकांना 2 पैसे मिळतात म्हणून कीर्तन प्रवचन ठेवू नका. पण कसं करता वर्ष श्राद्ध करायचं? आता आपण आपल्या ऋणातून उतराई होण्याकरता वर्ष श्राद्ध केलं पाहिजे. म्हणून आजच्या पिंडदानाच्या निमित्तानं रमेश भाऊ असतील, भगवान भाऊ असतील, पांडुरंग भाऊ असतील, आमचे सोमनाथ भाऊ असतील, त्यांच्या भगिनी असतील, महाराज यांच्या सर्वांनी एक गोड कार्यक्रम आयोजन केलेला आहे. आणि त्या निमित्तानं जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग आहे. हर भगाचे साठे पंते हाती धरली पाणी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आरभगाचं उदाहरण दिलेलं आहे. आरभग म्हणजे लेकरू महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज लेकराची पदवी आईला देतात, म्हणजे लेकराच्या शिक्षकाची पदवी आईला देतात. तुकाराम महाराज म्हणतात, गुरुजी जसं 1 रे 1चा 2 रे 2चा विद्यार्थ्याला शिकवतात तसं आई शिकवत असते. आणि आईचं ते कामच आहे. हे बघा, पायामध्ये चप्पल कशी घालायची, मोजे कसे घालायचे, बूट कसे घालायचे, कोण शिकवतं बरं? ऐका, चड्डी कशी घालायची, शर्ट कसा घालायचा, कोण शिकवतं? पहिली गुरु कोण आहे? आपली आई आहे, माऊली आहे. ऐका, आपल्या आईचं कामच ते महाराज. आपल्याला आई सगळं शिकवत असते महाराज. आणि म्हणून पहिलं गुरु आपल्या आईला मानलं गेलेलं आहे शास्त्रानं. माऊलीला पहिलं गुरु म्हटलं गेलेलं आहे. पण आईचं महत्व सांगत असताना आमचे गुरुजी फार उदाहरण सांगायचे. संतांचं महत्व सांगताना एक उदाहरण सांगायचे. तेवढं सांगतो टाळकरी असावधरात पहिल्या चरणाकडे येत. काय उदाहरण होतं महाराज? 2 लहानपणीचे जोडीदार आहेत सरपंच साहेब. लहानपणीचे 2 लहानपणीचे जोडीदार. ऐकताना तुम्ही सर्वजण कीर्तन. 2 लहानपणीचे जोडीदार आहेत. एकाचं नाव बंटी आहे आणि दुसऱ्याचं नाव गणेश. गणेश ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला आणि बंटी धनगर समाजामध्ये जन्माला आला. आता कोण कोणत्या कुळात जन्माला हे कोणाच्या हातात? होय सरपंच साहेब, मी माझ्या कुळात जन्माला माझ्या हातात होतं का महाराज? बरं, मी वाघदाराकडे जन्माला यावं का कोमजा इकडे यावं? माझ्या हातात होतं. आता देवाने मला जिथं जन्माला घातलं त्या घरात यावं लागलं की नाही अरुण महाराज? बरं, ज्या गावात जन्माला आला होता त्या गावात. मग आता काही लोक ज्या कुळात जन्माला आलो त्या कुळात आपण राहिलं पाहिजे की नाही? ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो आपण त्या धर्मात राहिलं पाहिजे. आताचे काही बावळट सरपंच साहेब 2-4 लाखाकरता धर्म बदलायला लागले. आणि 4 लाखाकरता बाप जन्म बदलणारे जर समाजाच्या माझ्यामध्ये समाज निर्माण झाला महाराज. इतर धर्माचे लोक येतात आणि घ्या 10 लाख रुपये, बदला धर्म, आणि बदलू राहिले महाराज काही.
अरे 10 लाखाकरता बाप बदलायचा असतो का? विठाला विठाला ऐका, धर्म आमचा बाप आहे आणि पैसा करता बाप बदलणारी माणसं आम्ही नाही महाराज. धर्म आमचा बाप आहे. धर्माचे पालन करणे पांघरण करणं. अरे देवानं तुला हिंदू धर्मामध्ये जन्माला घातलाय, देवाचं काही नियोजन असेल ना. या लेकराला मुस्लिम धर्मामध्ये जन्माला घातलंय, ते देवाचं काहीतरी नियोजन असेल ना. तो कुणा त्याला धर्म बदलायला, कोणाचा धर्म बदलतो तू? आणि आपली लोक खुशाल दुसऱ्या धर्मात जाऊन महाराज करू लागले. कुठं कशा करता महाराज? देवानं तुला हिंदू धर्मात जन्माला घातलं ना, हे देवाचं नियोजन. तुला माळी समाजात जन्माला घातलं ना, हे देवाचं नियोजन. तुला सिंधमाळ्यातल्या घरात जन्माला घातलं ना, हे देवाचं नियोजन. माणूस कोणत्या कुळात जन्माला आल्याला महत्व नाही, माणूस कोणत्या जातीत जन्माला आल्याला महत्व नाही. माणसाचं कर्तृत्व काय आहे, माणसाचं आचरण काय आहे, माणसाचं कार्य काय आहे, त्याच्यावर माणूस गरीब ठरत असतो. शबरी माता भिल्ली नाही ऐका सिंधमाळा, शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली. बरोबर भाऊ, शबरी माता भिल्ल समाजामध्ये जन्माला आलेली आहे. पण तुम्ही कोणत्या कुळामध्ये शबरी माता जन्माला आली हे महत्वाचं नाही. त्या शबरी मातेची उष्टीवर माझा भगवान प्रभू रामचंद्र खातो हे महत्वाचं आहे. हा शबरी मातेचा भाव आहे. हा शबरी मातेचा भाव आहे. शबरी मातेचा कुळ नाही पाहिलं, शबरी मातेचा अंतःकरणाचा भाव पाहिला, शुद्ध भाव पाहिला. आपला भावच महत्वाचा आहे. अंतःकरणात जर भाव नसेल तर परमार्थ काय कामाचा? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना म्हणावं लागलं, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव, देवा जान पावायचा नाही, देवा बाबांचा मारी मला नाही गे, देवा बाबांचा मारी मला नाही गे. कोणा गांधीचा देव झाला चोरात रे, कोणा गांधीचा देव झाला चोरात रे, लाकडाचा देव झाला गणित रे, लाकडाचा देव झाला गणित रे, संत गाडगे बाबा सांगत असताना विदर्भातल्या मराठवाड्यातलं महाराज, अमरावती नावाचा जिल्हा विदर्भामधला, अमरावती नावाच्या जिल्ह्यामध्ये जन्माला आलेला महात्मा नाव आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भाव सांगितला. विश्वमाते ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये भाव सांगितला. ज्ञानोबराय सांगतात, राष्ट्रसंत तुकडोजी बाबा, राष्ट्रसंत गाडगे बाबा, त्यांना दिंडीना त्यांना दिंडीना. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विश्वमाते ज्ञानोबराय भाव सांगतात हरिपाठामध्ये, आहे विना देव न करे संदेह, गुरु विना भव कैसा करे. हरिपाठ सांगतो भावी विना देव न करे संदेह, गुरु विना भव कैसा करे. भावी विना भक्ती, भक्ती विना मुक्ती. भाव सांगतात विश्वमाते ज्ञानोबराय, भाव बरे आकळे येडा विना कळे. शबरी मातेच्या अंतःकरणाचा भाव अंतःकरणाचा भाव शुद्ध आहे. शबरी मातेच्या जगाचा मालक आहे, अयोध्येचा राजा आहे, विश्वाचा बाप आहे, प्रभू रामचंद्र भगवान आहे. शबरी माता भिल्ल समाजात जन्माला आलेली आहे. शबरी माता भिल्ल समाजात जन्माला आलेली आहे. जगाच्या मालकानं, अयोध्येच्या राजानं भिल्ल समाजाच्या कुळामध्ये जन्माला आलेल्या शबरी मातेची गोष्टी ओळखावं भाव आहे. कोणत्या जाती जन्माला आली पाहिलं नाही, शबरी कोणत्या कुळाची पाहिलं नाही, शबरीच्या अंतःकरणाचा भाव पाहिला. देवाला तुमच्या अंतःकरणातला भाव लागतो असेल तर मला ते मंडळी ऐका. देवाला बाकी काय लागत नाही का त्याला? शुद्धाचा भाव झाला, हरिगुरी नाही देव त्याला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगे बाबा सांगतात अंतःकरणाचा भाव शुद्ध असला पाहिजे. आणि मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला सुफी संत दास कबीरजी महाराज भाव कसा असतो अंतःकरणातला. जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है. आता अरुण महाराज प्लास्टिकचे फुल आले मार्केटला, ओरिजिनल फुलाला कोणी विचारी ना.
ओरिजिनल फुलाला कोणी त्यांना प्लास्टिकचे फुलं आले बाजारामध्ये ऐकायला तुम्ही टीचर पेटी मास्तर प्लास्टिकची फुलं आले मार्केटमध्ये. अहो एवढंच काय सिद्धे माळ्यातले मंडळी प्लास्टिकची फुलं नाही प्लास्टिकची फळं आली. पण प्लास्टिकचं फळ खायचं ठरलं तर शेण भरलेलं आहे त्याच्यामध्ये आता येत नाही. म्हणून माणूस दिसायला कसा नाही म्हणून तो हसायला कसा हे महत्वाचं आहे. पण दिसायला काही सुंदर आहे पण आज शेण आहे ना. प्लास्टिकची फुलं इव्हेंटला वापरतात. प्लास्टिकचे फिल्म महाराज फुलाला सुगंध नाही काला प्लास्टिकच्या फुलांचा. कबीर महाराजांना तेव्हा माहित होतं प्लास्टिकची फुलं येणार आहे. कबीर महाराजांनी सांगितलं अरे ज्या फुलाला सुगंध नाही ते प्लास्टिकचं फुल आहे. ऐका कबीर महाराजांचा दोहा जिस फूल में खुशबू नहीं वो कागज का फूल है. जिस भक्ति में भाव नहीं वो भक्ति नहीं भूल है. आणि त्या भक्तीमध्ये प्रेमच नाही ती भक्ती कशाची. मणिराई भाव म्हणे देवा मला पाव. मणिराई भाव म्हणे देवा मला पाव. भावी गावी गीत शुद्ध करून या. शबरी मातेच्या अंतकरणातला भाव शुद्ध आहे. आमच्या बापू महाराज कोळगेने संपत महाराज दानवे पॅटर्न गायला आणि तो पॅटर्न असा आहे हरहाराव महाराज एकाच प्रमाणाला 3 किंवा अनेक चाली आणि त्या चाली म्हणून पुन्हा पहिल्याच चालीवर यायचं. काही काहींना पुन्हा गेला का मग खाली नाही येता येत. हा संपत महाराज दानवे होतो म्हणून त्यांच्या करता एकदा टाळी गोड. आता ते गायन ज्यांना करते नाही केलं तर तुम्हाला 12 वाजता जेवण आहे महाराज. ऐका भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त भाव शुद्ध असला पाहिजे पारमार्थ करण्याकरता. उदाहरण तुम्हाला सांगत होतो. 2 मित्र होते मला पहिल्या चरणाकडे यायचंय. 11 वाजून 40 मिनिटं झालीत. राहिले 10 मिनिटं माझ्याकडे फक्त. 11:15 थांबायचंय. 12च्या श्रद्धांजली उरकून आम्हाला पहिलवानाने सांगितलं ज्या वेळेला बसले पाहिजे लोक 12ला पावसाचं वातावरण आहे. ऐका 2 मित्र आहेत. एक गणेश आहे आणि दुसरा बंटी आहे. बंटी जन्माला आला महाराज धनगर समाजामध्ये. गणेश जन्माला आला कुठं ब्राह्मण समाजामध्ये. ऐका दोघं शाळेमध्ये सगळंच ऍडमिशन घेतलं. ऐका रांजणगावकर ऐका दोघांनी सगळंच ऍडमिशन घेतलं. 3री पर्यंत दोघं सगळं शिकले. पण बंटीचं पुढं करून काय डोकं चाला ना. धनगर समाजामध्ये जन्माला बेटा आहे. व्यवसायाकडे डोकं होतं मला आणि महाराज बकरा मागत जायचं. 3रीतून शाळा सोडून दिली आणि पुढे बकरा माग हिंडायला लागला. 20, 22, 25 वर्षाचा झाला. 30 वर्षाचा झाला. जवळपास 5-10 खांड्या बकरं त्याच्याकडे. एवढी बकरं घेऊन आपल्या डोंगराला चारायला जायचं.
त्याच्या वर्गात शिकणारा महाराज गणेश ब्राह्मण समाजातला. 10वी झाला, 12वी झाला, डीएड झाला, मास्टरही झाला, ₹1,00,000 पगारही घ्यायला, पगार घ्यायला लागला. पण कर्मधर्म सहयोगाने एक दिवस असा उगवला की ज्या गावामध्ये गणेश शिक्षक म्हणून होता ना, त्याच गावात हा बकरं घेऊन आला. कोण? बंटी. हा, आणि गावात आल्यानंतर त्याला कोण सांगितलं, अय बंटी, तुझा लहानपणीचा मित्र गणेश, पहिले दुसरीला एकत्र होते ना, वर्गमित्र, क्लासमेट, तो या गावात शिक्षक म्हणून शाळेवर प्रायमरी टीचर आहे, मराठी शाळेचा शिक्षक आहे, तो इकडे आलेला आहे. मग ते म्हणला आलाय तर भेटून घेऊ. आता हा बंटीच होता. ते म्हणला आता जातो गावामध्ये. कुठे म्हणले केंद्र शाळेला आहे गावामध्ये, जा. अरुण महाराज बकर रानामध्ये झाडाखाली बसवले, घरच्यांना सांगितलं सांभाळा, मी आलो माझ्या जुन्या मित्राला भेटून. गावामध्ये गेला बंटी, शिकलेला नाही, अशिक्षितच आहे, तिसरीतूनच शाळा सोडून दिली. पण ऐकताना तुम्ही कीर्तन, मला पहिल्या चरणाकडे यायचंय. बंटी गावात गेला, शाळेमध्ये गेला, विचारलं माझा लहानपणीचा मित्र आहे गणेश कुलकर्णी कोणता? म्हणले 2 नंबरच्या शाळेवर जा, शिकवतोय 2 नंबरच्या वर्गात, दुसरी. गेला दारातूनच पाहिलं, गणेश ओळखला. गणेशला ओळखल्यावर महाराज बंटीनं बाहेर नावा दिला, आता तो कोण आहे? तो शिक्षक आहे सर. कमीत कमी माणसात तरी म्हणावं, कमीत कमी माणसात तरी आदराने बोललं पाहिजे. नाही मग त्या गणेशने ओळखलं, म्हणलं बंटी इकडे कसा आला? म्हणलं बकरी घेऊन आलोय, पाया बसवले, तू इथं शाळेला म्हणून आलोय तुला भेटायला, बस म्हटले. आणि 10-5 मिनिटं पाहिलं आणि शिकवायला सुरुवात केली. 10 मिनिटं शिकून झाला अरुण महाराज. गणेश शिकवत होता, इकडे एकाचा पोरांना सांगितलं घ्या लिहून, 2 3 10 पर्यंत लिहून काढा, तर आम्ही आलो चहा घेऊ. निघले दोघं बाहेर, बरं कापास आहे. आता दोन्ही मित्र आहेत, एक कोण आहे शिक्षक आहे, दुसरा शेळ्याकडे माझा बकऱ्या वळणारा. बंटीने सांगितलं गाण्या, आता इथं काही पोरं नाहीत, शिकून काय देवा लावला तो? मैत्रीत चालतं बरं का हे सगळं, मैत्रीत हे गाण्या तो शिकून दिवा काय लावला मला एवढं सांग. बरं ते म्हणले जाऊ दे, मी शिकून काही दिवा नाही लावला, तो तरी म्हणजे आडणी राहून काय कुठं. ते म्हणला आपल्या 10 खांड्या बकर आहेत. म्हणला सामान्य समजलो काय तू, एक 5,000 7,000 10,000 जातोय, ही माझं वैभव आहे. म्हणला मी एवढं मोठं वारपूट केली. म्हणलं तसं तुला काय करता आलं जेव्हा? तर म्हणला मला काय नाही करता आलं. आणि म्हणलं मग मला ₹1,00,000 पाठ. मला काय करायचं त्या लाखाचं मला. पण तिसरीला आपण असताना एकाचाच म्हणायचो. आणि आता म्हणले मास्तर झालाय तरी तो अजून काय म्हणतोय तू? मी 10 मिनिटं तुझी गंमत बघत होतो, पण तिथं बोललो नाही वर्गात. तो मास्तर झाला, डीएड झाला, ₹1,00,000 पगार घेतो, गाडीमध्ये येतो. तुझ्यात बदल काय? तिसरीला होतो तरी एकाचाच, आणि आजही तू म्हणतो लाभ घेतो एकाचाच म्हणतोय. तुझ्यात बदल तरी कुठं झालाय? गणेशने सांगितलं, बंटी तू अजून अज्ञानी. बंटी खरं सांगू का तुला, मी एकाचा आता माझ्या करता नाही म्हणत, मी एकाचा ह्या हरभगा करता म्हणतोय, बालका करता म्हणतोय. म्हणून तो करा माझा म्हणावं लागला अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, हरभगाचे साठी
तैसे संत जगी अर्भकाचे साठी तुकाराम महाराजांचं तेच म्हणणं आहे. अर्भक म्हणजे बालक, बालकासाठी पंते हाती धरली पाटी. पंते शब्द शिक्षकाकरता वापरलाय. पंते आपण पंत म्हणतो ना, पंत हे शिक्षकाकरता शब्द आहे. पंते हाती धरली पाटी म्हणजे बाळाकरता शिक्षकांना हातामध्ये पाटी धरली, पेन्सिल धरून त्याला शिकवलं. तसे संत शिकवतात, आई शिकवते, माऊली शिकवते, म्हणून गौबाई ग्रेट आहेत, माऊली ग्रेट आहे. हाते धरली पाटी तैसे संत जगी, क्रिया करुणी दाविती अंगी. सर्वांनी हात मारा, टाळी वाजवायची, भजन करायचंय. एक 5-7 मिनिटं माझ्याकडे राहिले. विठोबार वर्षांना पावन झालेल्या या परिक्षेत्रामध्ये शिंदेमाळा या पवित्र भूमीमध्ये वास्तव्याला असणारा सरोदे पाटील परिवार, या परिवाराचं असणारं मातृतुल्य व्यक्तिमत्व स्वर्गवासी गौबाई नानाभाऊ सरोदे या माऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित झालात. वेळ आपल्या कीर्तनाचा संपून गेलेला आहे. या माऊलीचं गोड कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये सामील होण्याकरता या गावचे माजी सरपंच आदरणीय बाळासाहेबजी यादव, तर अनेक मंडळी मान्यवर उपस्थित आहेत. आप्पासाहेब देशमुख या ठिकाणी उपस्थित, शहाजी महाराज थोरात उपस्थित आहेत. कला, क्रीडा, आध्यात्मिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध क्षेत्रातील अधिकारी, पदाधिकारी, मायबाप जनता, पाठीमागे बसलेले सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. 1.5 तास जी बडबड केली ती ऐका, आणि ही बडबड केलेली जर ऐकली नाही तर नाथ महाराजांनी पिंगळा नावाच्या प्रकरणामध्ये सांगितलं आपलं कल्याण होणार नाही. Bye.
ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानेश्वरी माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वरी भगाचे साठी पंते हाती धरली पाठी तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी बालकाचे चाले माता जाणून पाऊल घाली तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी यथामती अवकाश वेळ आपला संपलेला आहे 12 बट्यावर कीर्तन संपलेलं आहे एक 5-7 मिनिटांमध्ये आदरांजली होतील श्रद्धांजली होतील तोपर्यंत कुणी गडबड करायची नाही उन्हाची तीव्रता जास्त आहे कीर्तन आपण जवळजवळ 10:15-10:30 चालू केलं 1.5 तासामध्ये मी संकल्पाकडे नेलेला आहे आणि वेळ आपला संपलेला आहे म्हणून सर्वांनी गोड साथ दिली मनापासून सर्वांना धन्यवाद देतो आज या स्वर्गवासी गौबाई नानाभाऊ सरोदे या माऊलीला मी भावपूर्ण आदरांजली वाहतो भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो भगवंताला अशी विनंती करतो